नमस्कार, मी प्रज्ञा. माणसाचा एक जीवन प्रवास असतो. पशुपक्ष्यांचाही जीवन प्रवास असतो. वृक्षवेलींचा सुद्धा जीवन प्रवास असतो. पण एखाद्या फुलाचाही जीवन प्रवास असू शकतो, अशी कल्पना जेव्हा माझ्या मनात आली, त्यावेळेला मी त्या फुलाच्याकडे लक्ष दिलं. तेव्हा कळलं, की खरंच किती आनंदाने फूल हे आपला प्रवास करत असतं आणि किती क्षणभंगूर याचं जीवन असतं. तरीही कसा उत्साह असतो. याच धर्तीवर मी ही कविता केली. अतिशय छोटीशी कविता आहे. कळीचा प्रवास. कळीचा प्रवास. रोज तान्हुली कळी उमलता, रोज तान्हुली कळी उमलता, खट्याळ होते सकाळ होता, खट्याळ होते सकाळ होता. पूर्ण हसते दुपार होता, पूर्ण हसते दुपार होता. झोके घेत रमते सांज होता, झोके घेत रमते सांज होता. निद्रिस्त होते निशा भेटता, निद्रिस्त होते निशा भेटता. भूमीत विलीन होते रात्र संपता, भूमीत विलीन होते रात्र संपता. जीवन प्रवास फुलांचा बघा, जगताना आनंद वाटत राही कसा. जीवन प्रवास फुलांचा बहा, जगताना आनंद वाटत राही कसा. थोडक्यात सकाळी उमलणारी कळी हसत हसत उमलते, मध्यान्नीच्या वेळेला पूर्ण फुलते, संध्याकाळी वाऱ्याबरोबर हिंदोळे घेते आणि रात्री नुसतीच कोमेजत नाही तर गळूनही पडते आणि भूमीत विलीन होते. पण तिचा पूर्ण दिवस कसा आनंदात जातो आणि आपल्याला आनंद देणारा असतो, हे बघितल्यावर आपण हे का शिकू नये असं मला वाटलं. म्हणून छोटीशी कविता ही मी केली आहे. तुम्हाला आवडली असेल तर फॉरवर्ड करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.